तिलक लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले, ओ तिलक लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले। तुझ में जो चिंगारी है उस शोला आज बना ले। जान लगा के खेल खिलाड़ी, ओ जान लगा के खेल खिलाड़ी, साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी। शान बढ़ा तू रहे अगाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। स्पोर्ट्स इंडी, स्पोर्ट्स इंडी, स्पोर्ट्स इंडी, स्पोर्ट्स इंडी, स्पोर्ट्स इंडी, स्पोर्ट्स इंडी, स्पोर्ट्स इंडी। नमस्कार मित्रांनो, संवाद मातीतल्या खेळाडूंशी या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मी जितेंद्र जोशी. तसं पाहता कबड्डी ह्यामध्ये आपल्याला सध्या तरी दोन प्रकार पाहायला मिळतात, मातीतली कबड्डी आणि मॅटवरची कबड्डी. पण जर आपण पूर्वीचा जर विषय घेतला तर मातीवरची जी कबड्डी होती ती मातीवरची कबड्डी ही अत्यंत लोकप्रिय होतीच, परंतु ती मॅटवर आल्यानंतर अधिक जास्त लोकप्रिय झाली. आणि ही लोकप्रियता वाढवण्यामागचं सगळ्यात मोठं कारण ठरलं ते अर्थातच प्रो कबड्डीचं. प्रो कबड्डीमुळे फक्त ही कबड्डी भारतापुरती मर्यादित राहिली नाही, तर ही भारताच्या बाहेर सुद्धा जाऊ लागली आणि देश विदेशातील खेळाडू कबड्डी खेळण्यासाठी भारतात येऊ लागले. आणि एक मोठा प्लॅटफॉर्म कबड्डीने विदेशातील खेळाडूंना अवेलेबल करून दिलाच, सोबतच भारतातील खेळाडूंनाही संधी देऊन त्यांच्यातलं जे काही स्किल्स आहेत ते स्किल्सला एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम या प्रो कबड्डीने केलेलं आहे. आणि असाच एक खेळाडू जो नॅशनल खेळले, इंटरनॅशनल खेळले आणि आता पुणेरी फलटणचे कोच, एअर इंडियाचे कोच, अर्जुन पुरस्कारार्थी आणि शिवछत्रपती पुरस्कारार्थी माननीय श्री अशोक शिंदे सर आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तर त्यांच्याकडून आज आपण संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की जेव्हा आपण राष्ट्रीय कबड्डी आणि इंटरनॅशनल कबड्डीचा विचार करतो त्यावेळेस चॅलेंजेस काय असतात, प्रो कबड्डीची सुरुवात कशी झाली, प्रो कबड्डीचं मॅनेजमेंट कसं केलं जातं, यासह असंख्य प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला अशोक सरांकडनं मिळणार आहेत. तर आजच्या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो पुणेरी फलटणचे कोच, एअर इंडियाचे कोच, अर्जुन पुरस्कार विजेते आणि शिवछत्री पुरस्कारार्थी माननीय श्री अशोक शिंदे सर यांचं. अशोक सर, तुमचं संवाद मातीतल्या खेळाडूंशी या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सर. आणि सोबतच हाती घेतलेला आहे. थँक्यू व्हेरी मच सर. खूप खूप धन्यवाद सर. आणि सोबतच तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर. आणि मी सोबतच स्वागत करतो स्पोर्ट्स इंडीच्या सीईओ आणि फाउंडर मिसेस सुप्रिया बडवे मॅम यांचं. खरं तर संवाद मातीतल्या खेळाडू ही जी काही संकल्पना होती ही संकल्पना त्यांनीच पुढे आणली आणि आज विविध खेळाडूंच्या माध्यमातून आपण कबड्डीला सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम संवाद मातीतल्या खेळाडूंशी या प्लॅटफॉर्मवर करतोय. तर मी स्वागत करतो बडवे मॅम यांचं सुद्धा. बडवे मॅम, आपलं सुद्धा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. थँक्यू जितेंद्र. येस, थँक्यू. आणि मला माहिती आहे की तुम्ही सर्वात उत्सुक आहात प्रो कबड्डी बद्दल जाणून घेण्यासाठी, अशोक सरांबद्दल जाणून घेण्यासाठी. तर मी जास्त वेळ घेणार नाही, पण तत्पूर्वी स्पोर्ट्स इंडी बद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. स्पोर्ट्स इंडीचे व्यवस्थापक माननीय श्री श्रीपाद जवळकर सरांकडनं. जवळकर सर, मी तुम्हाला विनंती करतो की स्पोर्ट्स इंडी बद्दल माहिती द्यावी. नमस्कार मित्रांनो. प्रथमतः स्पोर्ट्स इंडीच्या वतीने आज आषाढी एकादशीसाठी सर्व भाविकांना व स्पोर्ट्स इंडीच्या चाहत्यांना मनपूर्वक शुभेच्छा. स्पोर्ट्स इंडी शालेय जीवनापासून खेळाची जी जाण असणाऱ्या माननीय सुप्रिया बडवे मॅडम यांनी उद्योग विश्वास व्यापलेल्या आपल्या कार्यातून वेळ काढत स्पोर्ट्स सेगमेंट मध्ये काही कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी स्पोर्ट्स इंडीची स्थापना केली. संस्थापिका मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय सुप्रिया मॅडम यांनी क्रीडा क्षेत्रातल्या विविध खेळाडू, त्याच्याचे प्रशिक्षक, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय असे पंच व त्याचे मॅनेजमेंट, टीम मॅनेजमेंट जे करतात यांच्या साह्याने यांना थेट संवाद साधून
साधून काही कार्यक्रम घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्या कार्यक्रमाला आम्हाला खूप छान सहकार्य मिळालं. असंच उत्तरोत्तर आपलं सर्वांचं सहकार्य आम्हाला मिळत राहो हीच आपणा सर्वांना विनंती. स्पोर्ट्स इंडीनं गेल्या आषाढी वारीमध्ये एक 10,000 झाडे ही पालखी मार्गावर लावली होती. आम्ही एन्व्हायरमेंट साठी म्हणून ही झाडांची वृक्षारोपण केली होती. या वर्षी लॉकडाऊनमुळे आम्हाला ते करता नाही आलं, याची आम्हाला खंत असेल आणि नक्कीच पुढच्या वेळेस आम्ही आमचा संकल्प असेल क्रीडा क्षेत्रासोबत पर्यावरणासाठी पण आम्ही कार्य करू. माझं सर्व स्पोर्ट्स इंडीच्या चाहत्यांना ही नम्र विनंती आहे की स्पोर्ट्स इंडी तुमच्यासाठी विविध कार्यक्रम आणताय. आमच्या युट्यूब चॅनलवर तुम्ही एक वेळ भेट द्या. त्यावर तुम्हाला हे जाणून येईल की आम्ही क्रीडा क्षेत्रातल्या नावाजलेल्या व्यक्तींसोबत वेगवेगळ्या विषयांना घेऊन जे काही कार्य केलंय हे तुम्ही बघू शकाल, प्रत्यक्ष अनुभवू शकाल. तसेच आमच्या वेबसाईटवर www.sportsindy.com यावर आम्ही ऑलिम्पिक विविध ऑलिम्पिकचे गेम याची सविस्तर माहिती ही त्याच्यावर आहे. वेगवेगळे ब्लॉग आहेत, क्रीडा क्षेत्राची माहिती आहे. तर आपण त्यावर एक वेळ व्हिजिट द्यावी हीच तुम्हाला विनंती. आणि आजच्या कार्यक्रमाला तुम्ही दिलेले साथ याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे आभारी मानतो. धन्यवाद. धन्यवाद श्रीपाद सर. तर पाहूयात आता अशोक शिंदे सरांच्या कारकिर्दीवरती आधारित एक छोटीशी ध्वनिचित्रफित जी स्पोर्ट्स इंडीने तयार केलेली आहे. टेक्निकल टीम एव्ही प्लीज. प्रीमियर लीग साठी पुणेरी पलटण टीमचे मुख्य कोच म्हणून कार्यरत असलेल्या शिंदे सरांच्या कबड्डी कार्यास खूप खूप शुभेच्छा. स्पोर्ट्स इंडी प्रस्तुत संवाद मातीतल्या खेळाडूंशी कार्यक्रमात अशोक शिंदे सर आणि स्पोर्ट्स इंडीच्या सर्वेसर्वा सुप्रिया बडवे मॅडम यांचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू टेक्निकल टीम. थँक्यू व्हेरी मच. सर, 30 ते 35 वर्ष खर तर हा एक मोठी तपश्चर्या म्हटली जाते. 3 तपांची तपश्चर्या तुमची म्हटली जाईल. 35 वर्ष. हे 35 वर्षामध्ये तुम्ही कबड्डी अनुभवली नाही तर ती जगली आहे.
खरं तर असंच म्हणता येईल, कारण 30 वर्ष 35 वर्ष ही काही सोपी साधनं नाहीये कुठल्याही क्रीडाविषयी. तर ह्या 30 ते 35 वर्षांमध्ये तुम्ही वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. खेळाडूपासून तर मुख्य कोच पर्यंतच्या तुमच्या वेगवेगळ्या भूमिकांमधनं तुम्ही गेलाय. तर सर, अशी एखादी भूमिका जी तुम्ही आजही विसरू शकत नाही, आणि सोबतच असा एखादा तुमचा आठवणीतला प्रसंग आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल सर. तर मी तुम्हाला ह्याच प्रश्नापासून आजच्या मुलाखतीला आणि मनातील भावनांना साथ घालतोय सर. तर ह्या प्रसंगाबद्दल आणि या भूमिकाबद्दल तुम्ही काय म्हणाल? थँक्यू जितेंद्र. खरं तर 30-35 वर्ष खेळत असताना बरेचसे बरे वाईट प्रसंग येत असतात. प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात ते बरे वाईट प्रसंग येत असतात, पण ते आनंदाचे क्षण असतात. हे कंटिन्यू तुमच्या लक्षात राहतच असतात. मग ते तुमचे पहिलं सिलेक्शन असो, म्हणजे युनिव्हर्सिटीसाठी असो, जिल्ह्यासाठी असो, राज्यासाठी असो किंवा देशासाठी. पण खरं आनंद किंवा खरं मनात राहण्यासारखी गोष्ट जी असते, जी तुमच्याबरोबर तुमच्या फॅमिलीला आणि देशवासियांच्या पण लक्षात राहील, अशी जर ती गोष्ट असेल तर ती सर्वात जास्त आनंददायक एखाद्या खेळाडूच्या किंवा एखाद्या माणसाच्या ह्याच्यामध्ये. तर मला असा प्रसंग असा वाटतो की 1990ला प्रथमच जेव्हा कबड्डी एशियन गेम्समध्ये सामावली आणि त्या कबड्डी संघाचा मी एक सदस्य किंवा त्या कबड्डी संघात माझा समावेश होणे हा एक खरं मला स्वतःसाठी फार आनंदाची गोष्ट. आणि दुसरी म्हणजे जेव्हा कबड्डीची सुरुवात एशियन गेम्समध्ये झाली पहिल्यांदा, आणि मला आठवते की पहिलीच मॅच आपली आणि भारत आणि चायना होती, आणि त्या कबड्डीची सुरुवात माझ्या एंट्रीने व्हावी आणि ती एंट्रीमध्ये माझ्या पहिल्या एंट्रीला पहिला पॉईंट पण मिळावा, ही आनंदाची गोष्ट माझ्यासाठी तर होती. पण मला त्याच्यापेक्षा जास्त आनंद ह्या गोष्टीचा होता आणि ह्या गोष्टीचा आहे आणि आपल्या सर्वांना पण तो राहील. ते म्हणजे आपल्याला सर्वांना आठवत असेल की 1990 मध्ये भारताला सुवर्ण पदक मिळत नव्हतं. एशियन सगळ्या देशवासियांच्या नजरा त्या एशियन गेम्सकडे लागल्या होत्या की कधी आपला देशाचा अँथेम वाजेल किंवा आपला तिरंगा कधी वरती फडकेल. हे सगळे त्या ह्याच्यामध्ये असताना ते मिळत नव्हतं. म्हणजे गोल्ड मेडलचा तो आपला अँथम वाजत नव्हता. आणि तो दिवस उजडला ज्या दिवशी कबड्डीने तिथे गोल्ड मेडल मिळवलं. आणि जेव्हा त्या पोडियममध्ये उभं राहून जेव्हा आपल्या देशाचा अंतिम वाजत होता, राष्ट्रगीत वाजत होता आणि तो तिरंगा आपला जेव्हा जेव्हा वर जात होता, ते बघताना आम्हाला आपोआप आमच्या डोळ्यात अश्रू निर्माण झाले. आणि तो आनंद होत असताना नुसता मलाच होत नव्हता, कारण तो आनंद माझ्या घरच्यांपासून सगळ्या देशवासियांना होत होता. आणि कारण तो पहिल्यांदा आपलं राष्ट्रगीत तिथं वाजत होतं. आणि तो आनंद मी अजूनही आताही सुद्धा आपण बोलत असताना आमच्या अंगावरती रोमांच उभे राहतात. आणि तो आनंद मी कधी विसरू शकत नाही. आणि ते मला वाटतं सगळे देशवासीय पण ते विसरतात. आणि कोचिंग तुम्ही म्हणा, हे माझं जर खेळाचं मी खेळाडू म्हणून आता कोचिंग म्हणून म्हणत असताना ऍक्च्युली कसं असतं की कोचिंग करा. तुम्ही एअर इंडियासाठी कोचिंग केलं किंवा कुठल्याही संघासाठी कोचिंग करत असताना काही अनुभव असतात की काही आपण स्ट्रॅटेजी बनवत असतो. ती स्ट्रॅटेजी बनवत असताना कधी सक्सेस होतो, कधी फेल होतो, कधी प्लेअर चेंजेस करत असतो. हे करत असताना कुठली टुर्नामेंट आपण मारतो काय त्या अशा लक्षात राहतातच. पण मला कोच म्हणून जे लक्षात राहण्यासारखी अशी गोष्ट आहे ती सुद्धा ती 2016ला वर्ल्ड कप होता अहमदाबाद. आणि त्यावेळेला मला जपान संघाकडून जपान देशाने कोच म्हणून मला माझी मागणी केली. आणि ते स्वीकारताना मला नक्कीच आनंद होता. पण तो आनंद होत असताना एक प्रेशर होतं की आपण एखाद्या संघात आपण एका देशाच्या संघाला आपण कोचिंग करण्यासाठी जातोय, ते आपल्याला तो भार आपल्याला पेलवेल का? कारण तिथे चॅलेंजेस भरपूर होते. कारण एकतर तो कबड्डी संघ उभा करणं, तुम्हाला त्यांच्या भाषेची अडचण होती, त्याच्यातून सगळं उभं करून वर्ल्ड कप सारख्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये त्यांना आणायचं होतं. तिथं जर काही झालं असतं किंवा तो परफॉर्मन्स त्याप्रमाणे झाला नसता तर त्याप्रमाणे त्या टीम बरोबर त्या टीमचं तर हे झालंच असतं. कारण त्यांनी सगळी नावं स्क्रुटिनाइज करून माझं नाव मागवलेलं होतं. म्हणजे तिने काहीतरी माझ्यामध्ये पाहिलं असेल, त्यामुळे त्यांनी, कारण मला तिथं गेल्यानंतर कळलं की मी तिथं खेळलो होतो हिरोशिमा एशियन गेम्स, त्यावेळेच्या कॅसेट त्यांनी तिथं काढल्या होत्या.
त्या त्यांनी बघितल्या होत्या, ते सगळं त्यांनी माहिती काढून मग माझ्या नावाची त्यांनी मागणी केली होती. तेव्हा जबाबदारी होती. तर मला सांगायला आनंद होईल की त्या ह्याच्यानुसार सुद्धा मी तो संघ तयार करून 2016 वर्ल्ड कपला अहमदाबादमध्ये पार्टिसिपेट केला आणि चांगला परफॉर्मन्स त्या संघाने केला. आणि तो एक मला एक माझ्यासाठी एक चांगला अनुभव आहे. पण एक आहे जितेंद्र, ते करत असताना मला तिथे गेल्यानंतर कोचिंग जे इंडियात करत होतो आणि मी तिथं गेल्यानंतर मला काही गोष्टी शिकायला मिळाल्या. प्रोफेशनलिझम काय असतं, पंक्च्युअलिटी काय असते, हार्डवर्क काय असतं, हे सगळं मला तिथं शिकायला मिळालं आणि त्याचा फायदा मला पडला. नक्की सर. अशोक सर, तुम्ही आत्ताच एक उल्लेख केला की 1990ला जे आशियाई स्पर्धा म्हणजे आशियाई स्पर्धेमध्ये भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून देण्याचा तुमचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे सर. कबड्डीच्या दृष्टीने हा टर्निंग पॉइंट ठरला असं तुम्हाला वाटतं सर? कबड्डीच्या दृष्टीने टर्निंग पॉइंट तर होताच, पण माझ्यामध्ये कबड्डीच्या दृष्टीने टर्निंग पॉइंट तुम्ही म्हणाल तर कबड्डी तेव्हापासून ती चालतच होती. म्हणजे कबड्डी खेळत होते, ऑल इंडिया होतं त्या, पण तुम्हाला दुसरे अव्हेन्यूज नव्हते. हे अव्हेन्यू किंवा टर्निंग पॉइंट म्हणाल तर तो प्रो कबड्डी. प्रो कबड्डी सर. प्रो कबड्डी मुळच टर्निंग पॉइंट आहे. बाकी ते टुर्नामेंट होत होत्या, चालत होत्या. 90 नंतर तसं म्हणजे देशाला आपण देशासाठी खेळलो, मेडल आणलं, नो डाऊट एकमेव मेडल होतं. त्यामुळे सगळ्या देशवासियांच्या मनात कबड्डीविषयी प्रेम, जागरूकता निर्माण झाली. पण खरं टर्निंग पॉइंट म्हणाल तर प्रो कबड्डी. सर, तुम्ही आत्ताच एक उल्लेख केला की जपान वर्ल्ड कप 2016 साठी तुमची प्रशिक्षक म्हणून निवड झाली होती. जर ह्या दृष्टीने आपण विचार केला की एखाद्या आंतरराष्ट्रीय विदेशी संघ ज्यांना आपण प्रशिक्षक म्हणून जात असतो किंवा भारतातले संघ, एक प्रशिक्षक म्हणून तुम्हाला दोन वेगवेगळ्या ठिकाणी काय बदल जाणवतो नेमका? म्हणजे एक जपान सारखा देश, तिथल्या खेळाडूंना तुम्ही प्रशिक्षण करणं आणि सोबतच भारतातल्या खेळाडूंना सुद्धा प्रशिक्षित करणं, तर यातला नेमका फरक काय आपल्याला दिसत असतो? कसा आहे फरक म्हणजे आता इंडियामध्ये कबड्डी ही लहानपणापासून किंवा ही किती वर्ष त्याची परंपरा आहे ती माणसाच्या ह्याच्यात रुजलेली. पण जपान सारख्या ठिकाणी नवीन खेळ होता, त्यांना तिथं शिकवणं म्हणजे ABCD पासून शिकवणं. कशी सुरुवात असते, स्ट्रॅटेजी काय असते, कसं उभं राहावं लागतं, काय करावं लागतं, म्हणजे हे पासून त्यांना सुरुवात करायची. पण तिथं जाऊन मी तुम्हाला मगाशी ज्याप्रमाणे बोललो की प्रोफेशनलिझम काय असतं, पंक्च्युअलिटी काय असते किंवा हार्डवर्क काय असतं, हे तिथं त्या खेळाडूंना ती एक भूक होती की हा नवीन खेळ आहे आणि मला त्यातून शिकायचं आहे. म्हणजे शिकण्यासाठी मला काय करायला पाहिजे, प्रॅक्टिस कशी करायला पाहिजे, हा काय म्हणजे त्यासाठी मग त्यांनी काय काय करायला पाहिजे कम्प्लीट. मी तिथे गेल्यानंतर ते मला कंटिन्यूस मला म्हणजे प्रत्येक तासाला कधी मेसेज करून, कधी फोन करून किंवा कधी जेव्हा प्रॅक्टिसला असं ते प्रत्येक जण विचारते. ते एक भूक होते त्यांच्यावर काय मला शिकण्याची. आणि प्रोफेशनलिझम किंवा मी तिथं आलोय तर मी तिथं आल्यानंतर त्यांनी मी कशासाठी ठेवलंय, माझा पूर्ण फायदा कसा करून घेता येईल हे त्यांनी हे खेळाडूंच्या त्या मनात होतं की मला सगळं शिकलं पाहिजे. हा कोच माझ्यासाठी 1 महिन्याकरता आलेला आहे, मला त्यातून शिकलं पाहिजे, काय काय शिकलं पाहिजे हे पूर्ण त्यांनी प्रोफेशनलिझम जसं माझ्याला इथं आलेलं मला त्याचा पूर्ण फायदा करून घ्यायचा आहे त्याप्रमाणे ते माझ्याशी तिथं वागत होते. पंक्च्युअलिटी तुम्हाला सांगितलं, प्रॅक्टिस सुरुवात जर असेल 4 वाजता प्रॅक्टिस करायची तर 4:03:55 ते सगळे खेळाडू पूर्ण किट घालून ग्राउंडवर हजर असतात. म्हणजे हे सगळं तिथं केल्यानंतर मला शिकता आलं की कसं हे करायचं. म्हणजे तो फरक ह्या होता की त्यांना तिथून ABCD पासून शिकवायचं होतं आणि ते एक चॅलेंज होतं. आणि इंडियामध्ये तसं नसतं. इंडियामध्ये तुमच्याकडे बेसिक सगळं शिकून आलेले असतात, त्यांना फक्त तुम्हाला मोल्ड करावं लागतं. हाच एक फरक. सर, जेव्हा चॅलेंजेसचा विषय होतो तर 1990 आणि 1994 या 2 स्पर्धा तुम्ही सुद्धा गाजवल्यात, आशियाई स्पर्धा तुम्ही गाजवल्यात. तर ह्या 2 वर्षाच्या ज्या परीक्षा ह्या 2 वर्षांचा जर स्पर्धा आपण बघितल्या तर ह्या 2 स्पर्धांमध्ये भारतीय संघासमोर प्रमुख चॅलेंजेस कुठले राहिले होते असं तुम्हाला वाटतं सर? आणि त्यावर एक त्या चॅलेंजेसवर सर मात कशी केली गेली? हा, आता कसं असतंय जेव्हा आपण हे टुर्नामेंट देशात खेळतो तेव्हा त्यावेळेला एवढं प्रेशर नसतं. पण भारताचा तिरंगा जेव्हा तुमच्या बन्यांवर येतो ते घालून जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा एक प्रेशर ऑटोमॅटिक येतं. मग ते तुम्ही कुठलीही टीम, समोरची टीम कितीही कमजोर असली
तरी ते प्रेशर हे असतं, त्या प्रेशर खाली खेळणे हे फार महत्वाचं. ते प्रेशर जो घेऊन खेळू शकतो किंवा तो रिलीज करू शकतो, तो त्या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो. हे कारण मी दोन एशियन गेम्स खेळलो किंवा साऊथ एशियन गेम्स, जेव्हा मी इंटरनॅशनल टुर्नामेंट खेळलो त्या वेळेला मला जाणवत होतं, मी जेव्हा इंडियामध्ये खेळतो जेवढा इझी खेळत होतो, जेवढा बिन प्रेशरमध्ये खेळत होतो, जेव्हा मी इंटरनॅशनल मॅच टुर्नामेंट खेळायला गेलो तेव्हा लगेच प्रेशर आहे. मग ते प्रेशर घेण्यासाठी, ते खेळण्यासाठी ऍक्च्युली ते करायला लागतं. ज्यावेळेला तुम्ही जेव्हा इंडियामध्ये प्रॅक्टिस करता तेव्हा प्रेशराईज प्रॅक्टिस जे असतात की समोरच्या टीमकडे एवढे 2चं लीड आहे, 3चं लीड आहे, तुमच्याकडे 1च मिनिट राहिला आहे, 2च मिनिट राहिले, तुम्ही कशी प्रॅक्टिस करायला पाहिजे, कसं तुम्ही रिलीज, हे प्रॅक्टिस तुम्ही इथं करायला पाहिजे. त्यावेळेला तुम्ही तिथं जाऊन ते खेळू शकता. पण ते सगळ्याच खेळाडूंमध्ये येतं असं नाही. मग तिथं कोचची कस लागतो की त्या प्लेअरला कसं त्या गेम मध्ये आणायचं, फोकस त्याचा कसा हे करायचा, रिलीज करायचा किंवा फोकस कसा घ्यायचा, हे त्या कोचवरती अवलंबून. मला चांगलं आठवतं एशियन गेम्स मध्ये आपली आणि पाकिस्तानची मॅच होती. पहिल्या दिवशी 94चं मी सांगतो तुम्हाला, 94 एशियन. आणि त्या पाकिस्तान मॅच मध्ये एवढं प्रेशर होतं दोन्ही टीमला, आणि एवढी चांगली टीम असताना सुद्धा आम्ही त्या प्रेशर खाली एवढे म्हणजे आमचं 100% बेस्ट आम्ही देऊ शकलो. त्यामुळे ती मॅच काटा चालली होती, एकदम प्रेशर दोन्ही टीमकडे चालत असताना शेवटी ती मॅच काहीतरी डिस्प्यूट झाला आणि ती मॅच काहीतरी एक अर्धा तास थांबली. आणि मग पण ते प्रेशर जे प्लेअर्सवर होतं त्यावेळेला, ते प्रेशर ज्यावेळेला आम्ही संध्याकाळची मीटिंग घेतली तर ते कळत होतं प्लेअरच्या बोलण्यातून, वागण्यातून. मग त्यावेळेला आमच्या कोच जेव्हा होते, शांताराम जाधव होते, ते त्यांच्याशी बोलले, त्यांच्याशी त्यांचं प्रेशर टॅक्टिस काय करायला पाहिजे, कसं खेळायला पाहिजे, तुम्ही काय करताय, काय होतं, हे सुद्धा त्यांच्याकडून कळल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती स्ट्रॅटेजी आपल्याला बनवायला लागली वेगळी, आणि त्या दुसऱ्या स्ट्रॅटेजीनुसार ते खेळून मग आपण ती मॅच मारली. म्हणजे हे असं की त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा इंटरनॅशनल खेळता तेव्हा तुमचं प्रेशर हा एकच महत्वाचा पॉईंट आहे. तो प्रेशर घेऊन जो खेळाडू खेळू शकतो तो तिथं सक्सेस होतो. नक्कीच सर. आणि ह्या प्रेशर मधनच काय म्हणतात त्याला, इतकं मोठी अचिव्हमेंट करणं ही पण साधी गोष्ट नाहीये खरं तर. सर, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असं आहे की प्रो कबड्डी, खरं तर प्रो कबड्डी जेव्हापासून सुरू झालं तेव्हाच कबड्डीचं एक नवीन पर्व सुरू झालं असं आपल्याला म्हणता येईल. आधुनिक संसाधनांसह आधुनिक कबड्डी ही कबड्डी प्रेमींचं आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करताना आपल्याला दिसतंय सर. ह्या आधुनिक कबड्डीचा नेमका प्रवास कुठून सुरू झाला होता सर? तुम्हाला त्याच्या आधी मी सांगतो, प्रो कबड्डी सुरू व्हायच्या म्हणजे प्रो कबड्डी एक कबड्डीसाठी एक ऊर्जा ठरली किंवा एक गेम चेंजर ठरला असं अवघड ठरणार. तर तुम्ही पाहिलं किंवा तुम्ही जर त्याचा अभ्यास केला तर कबड्डी ही मूर्त स्वरूपाकडे चालली. कारण त्याची कारणं पण वेगवेगळी होती. कारण तुम्हाला जॉब्स मिळत नव्हते, नोकरी नव्हती किंवा पैसा नव्हता. तर मग खेळून माणूस करणार काय? एकतर आपल्या ह्या खेळातून आलेले सगळे खेळाडू तुम्हाला माहिती आहे की म्हणजे साधारणतः एक मध्यम किंवा गरीब परिस्थितीतून आलेले आहेत. त्यामुळं त्या पण जोपर्यंत नोकऱ्या मिळत होत्या तोपर्यंत कबड्डी किंवा मुलं कबड्डी खेळत. पण ते बंद झाल्यानंतर प्रो कबड्डी जोपर्यंत सुरू होत नव्हती तोपर्यंत कबड्डी असं वाटत होतं आता संपते की काय किंवा काय. पण मला एक माझ्या मनात एक होतं की कबड्डी हा एक पॉप्युलर गेम आहे आणि पोटेन्शियल आहे. ह्याला एक राईट टाइम मध्ये राईट व्यक्ती किंवा एक संस्था जर भेटली तर त्याच्यामध्ये परत ऊर्जा निर्माण होऊ शकते. ह्याची मला एक गॅरंटी. पॉप्युलर म्हणून एक थोडासा मी तुम्हाला एक थोडंसं विषयांतर करतो. मी खेळत असताना कबड्डीला बरेचसे म्हणजे 15,000, 20,000, 25,000 प्रेक्षकांसमोर सुद्धा आम्ही खेळलेले आहेत. ऑल इंडिया खेळलोय, नॅशनल खेळलोय. तेव्हा मला असं वाटत होतं की कबड्डी म्हणजे भरपूर पॉप्युलर आहे. मला एकदा चांगलं आठवतं, मी जेव्हा बॉम्बे दिल्ली प्रवास करत असताना माझ्या बरोबर म्हणजे माझ्या समोर एक पॅसेंजर बसले होते. त्यांच्याशी मी गप्पा मारत असताना ते एक इंग्रजी दैनिकेला पत्रकार होते आणि इंग्रजी दैनिकाला ते लिहित होते. तर त्यांना असंच कळलं की एक कबड्डी प्लेअर आहे, अर्जुन आव्हाड आहे, आणि ते स्पोर्ट्समध्ये किंवा याच्यात गीत असल्यामुळे त्यांना अर्जुन आव्हाड किंवा काय याची माहिती होती. तेव्हा ते बोलत होते. मग मी त्यांना सांगत होतो की नाही, आमचा गेम एवढा पॉप्युलर आहे, एवढे पब्लिक असतं, 25,000 30,000 पब्लिक असतं. ते थोडंसं असंच मी तसं केलं आणि मला म्हटले, अशोक
25,000 मी म्हणतो म्हटलं तुला 50,000 असतील. त्याला तू जर पॉप्युलर समजून, कारण कबड्डी किंवा कुठलाही खेळ पॉप्युलर जेव्हा होईल जेव्हा बसलेला व्यक्ती किंवा लॅपटॉपवर बसून काम करणारा व्यक्ती जेव्हा कबड्डीची मॅच पाहायची आहे तेव्हा तुझा गेम पॉप्युलर झाला असेल. थोडस मला वाईट वाटलं त्याने जेव्हा मला ते बोलल्यानंतर, पण ते आता वाटायला लागले, कारण त्यानंतर मग मला आठवतंय की असं मला मनात वाटत होतं की कोणीतरी असा व्यक्ती यावा, कुठलीतरी अशी संस्थांनी पुढाकार घ्यावा की माझ्या गेमला एवढं सगळं पोटेन्शियल असताना किंवा एवढं सगळं हे चालू म्हणजे पॉप्युलरिटी असताना का पण गेमला घेतल्यापर्यंत मिळत नाही. आणि मग 2014 मध्ये जेव्हा प्रो कबड्डीची सुरुवात झाली, पण त्याची सुरुवात पण होण्याच्या आधी मला आठवतंय की 2010ला जेव्हा गमगावला एशियन गेम्स होते तेव्हा आपल्या टीव्हीचे कॉमेंटेटर किंवा ते चारू शर्मा जे होते ते तिथे गेले होते कॉमेंट्रीसाठी असेल किंवा काय स्पोर्ट्सचं काहीतरी त्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांना तिथं कळलं की ह्या एवढ्या सगळ्या गेम्समध्ये बरेचशा डिसिप्लिन चालू असतात, त्या गेम्समध्ये कबड्डीला जास्त गर्दी होती, म्हणून ते तिथं ते पाहायला जायचे. का गर्दी होती? मग ते तिथून आल्यानंतर त्यांनी मला वाटतं त्यांनी ते सर्वे चालू केला कबड्डीसाठी. काय हा एवढा पॉप्युलर गेम आहे, तिकडे सुद्धा एशियन गेम मध्ये सुद्धा एवढा पॉप्युलर होतोय, म्हणजे आहे पब्लिक तिथं जमा होते. तर मग त्यांनी त्याच्यावर सर्वे चालू केला आणि मग त्यांनी एक मशाल स्पोर्ट्स म्हणून एक हे चालू केलं आणि त्यांनी तो 4 वर्ष ते सर्वे करत होते. 2010ला त्यांनी गंगसावला त्यांनी ते पाहिलं होतं आणि त्यानंतर 4 वर्ष त्यांनी त्याच्यावर अभ्यास केला, सर्वे केला, याच्यामध्ये अजून पॉप्युलर कसं करता येईल, याच्यामध्ये नियम चेंज करता येतील का, अजून काय याच्यामध्ये करता येईल, याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व करायला पाहिजे, हे सगळं त्यांनी त्याच्यामध्ये केलं. आणि त्यानंतर त्यांनी 2014ला त्यांनी पहिली कबड्डी प्रो कबड्डी सुरू केली. आणि ते सुरू केल्यानंतर आपल्या सगळ्यांना त्यानंतर आता कबड्डीला म्हणजे एवढं ग्लॅमरस झालं की एवढं आता ते स्पोर्ट झालाय की आता तो आपण मागून ओढून पाहू शकत नाही, ते आता पुढे पुढेच जाईल याची मला गॅरंटी. आणि त्यांनी ते विजन दाखवलं आणि त्यांनी ते पुढाकार घेतल्यामुळेच मला वाटतं ह्या कबड्डीला चांगले दिवस आले. सर प्रो कबड्डी खरं तर सर कबड्डी प्रेमींचा आणि कबड्डी खेळाडूंचा एक कुंभमेळा म्हटलं जाईल. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रो कबड्डीचे सामने आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि सर याच वेळी एक प्रश्न पडत असतो की एवढ्या मोठ्या स्पर्धेचं मॅनेजमेंट, टीम सिलेक्शन आणि खेळाडू सिलेक्शन हे कशा प्रकारे केलं जात असतं सर? आता कसं आहे, आता एक प्रो कबड्डी एक इंडस्ट्री झाली आणि एक टीम ही कंपनी, मग त्या कंपनीमध्ये सीईओ आला, मॅनेजर आले, कोच आले, हे सगळं आलं त्याला. मग ते एक कंपनी जशी आपण रन करतो मग त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी कशा असतात त्या आपण वाटून देतो प्रत्येकाला. तसं इथं सुद्धा ह्यामध्ये सुद्धा ह्या डिस्ट्रीब्युट केल्या जातात. कोण ऍडव्हर्टाईजवाले ऍडव्हर्टाईज बघतात, कोण स्पॉन्सरवाले स्पॉन्सर बघतात, मग त्याला कोच असतो, डॉक्टर असतो, डायटिशियन असतो, मेसेजर असतो, कोच असतात, मेंटॉर असतो, हे सगळं त्या विभागणी केलेली आहे. आणि मग त्यानं त्याचं काम करावं. आता समजा मी कोच आहे, मग कोच असेल, मेंटॉर असेल, त्याचा सीईओ असेल, मग ते लोक त्यांचं काम काय की त्यांचं काम आहे की बाबा ऑप्शन आहे, मग ऑप्शनला घेणारे कुठले प्लेअर पाहिजे, मग त्या प्लेअरची आपल्याला कुठल्या प्लेअरची जरुरी आहे, त्या प्लेअरला अजून काय ऑप्शन कुठले घ्यायचे ह्याचा स्टडी आधीच 1-2 महिने चाललेला असतो, अनालिसिस वाला असतो, त्याच्याकडून आपण फीडबॅक घेत असतो आणि त्यानुसारही आपण काम करत असतो. पण मला सांगायचं जितेंद्र, नुसते आपण 200 खेळाडू किंवा हे याच्यावर अवलंबून नाही आहे. ह्याच्यावर एक कंपनीतर्फे ह्याला कनेक्टेड जेवढे लोक आहेत, मग तर ऍडव्हर्टाईज असेल किंवा स्पॉन्सर असतील किंवा एखाद्या फूडवाला असेल तर ते फूडवाल्याबरोबर त्याच्यावर असणारे त्याचे वेटर, सर्व करणारी लोक, ट्रान्सपोर्टर असला, त्याच्यावर ड्रायव्हर, त्याच्याबरोबर त्याचा क्लिनर असेल, मसाजर असेल, त्याच्यावरचे डॉक्टरवरचे लोक, अशी एक कंपनी आहे. ह्या 200 लोकांबरोबर 1,000 ते 3,000 लोक ह्याच्यावर अवलंबून आहेत. मग जेव्हा ही कबड्डी, नुसतीच कबड्डी ही नुसत्या खेळाडूंसाठी झालीच नाही, ही आम जनतेकरता किंवा काही लोक त्याच्यावर आता अवलंबून आहे. आणि मी एक इंडस्ट्री किंवा ही एक कंपनी झाली आणि तो नुसतंच कबड्डी ना, तर त्याच्यामुळं बाकीच्यांचा पण फायदा झाला. आणि कबड्डीचा तर तुम्हाला माहितीच आहे, प्लेअर लोकांनी याचा फायदा होतोय. कारण प्लेअर तुम्हाला माहिती आहे, तर पहिल्यांदा जेव्हा सुरुवात झाली तेव्हा पहिल्यांदा मला वाटतं की
लाखाला हायेस्ट प्लेअर आपल्या ऑप्शन मध्ये गेला होता 2004 ला पहिल्या. तो 8व्या सीझनला पहिल्या 8व्या सीझनला ऑप्शन 1.5 करोडला प्लेअर. म्हणजे तुम्ही त्याची प्रगती बघू शकता. म्हणजे प्लेअरला म्हणजे एवढं आता म्हणजे प्लेअरचं ग्लॅमर आले, एवढा पैसा आला, एवढं सगळं हे झालेलं आहे की हा कबड्डी एवढा. आता तुम्हाला माहितीसाठी सांगतो की आता कबड्डीला म्हणजे टुर्नामेंटला जाऊन पहिल्या रांगेत बसणं, म्हणजे पहिल्या रांगेतला जाऊन तिकीट काढून बसणे हे सेलिब्रिटी लोक त्यासाठी म्हणजे एक सेलिब्रिटी हे झाले, स्टेटस झाले. जसं क्रिकेटला जाऊन आपण त्या क्रिकेटच्या किंवा VIP ह्याच्यामध्ये जाऊन बघून बसतो आणि त्यांना ते, तसं कबड्डीच्या पहिल्या रो मध्ये जाऊन बसणं असं हे एक स्टेटस आहे कबड्डीला. नक्कीच. आणि हे सेलिब्रिटी. आणि आता जेव्हा मी सांगतो तेव्हा ते लोक, जेव्हा मोठमोठे लोक हे आपल्या तिकीटसाठी किंवा पाससाठी आपल्याला विचारत असतात. म्हणजे कबड्डी आता त्या लेवलला जाऊन होती. जे एक प्रकारचं वेळ क्रिकेटसाठी निर्माण झालेलं आपल्याला दिसत होतं भारतामध्ये, त्याच लेवलचं वेळ आता कबड्डीसाठी सुद्धा लागलेलं दिसतंय. सर, एअर इंडिया कोच. हो सर. हो. त्यामुळे पॉप्युलरिटीचं मी एकच उदाहरण तुम्हाला देईन की मी जेव्हा पहिल्यांदा जसं फ्लाईंग जॉब असल्यामुळे फ्लाईंग करत असतो मी, तेव्हा ज्या वेळेला मी पहिल्यांदा फ्लाय करायचो पहिल्या आणि जेव्हा सांग कबड्डी प्लेअर आहे मी एक अर्जुन अवार्ड, तेव्हा कोणीतरी कोणी असलं तरी हा येस हा असेल कबड्डी, ओके युअर प्लेअर, हा व्हेरी गुड व्हेरी. हॅलो मित्रांनो, अशोक सरांना थोडासा नेटवर्कचा इश्यू झालेला आहे, तर मी इथे जॉईन करतो मिसेस सुप्रिया बडवे मॅम यांना. बडवे मॅडम. येस. ओके मॅम, आपण आत्ताच अशोक सरांची मुलाखत आपण बघत होतो. त्यांना थोडंसं तांत्रिक अडचण असल्यामुळे ते जॉईन होऊ शकत नाहीये, त्यांना आपण व्यवस्थित ऐकू शकत नाहीये. कबड्डी हा विषय जेव्हा जेव्हा समोर येतो तेव्हा तुमच्या मनामध्ये कबड्डी विषयीच्या भावना काय असतात? कसं आहे की आपला जो हा कबड्डी हा खेळ आहे, तो आपल्या मातीतला खेळ आहे. म्हणजे त्याचा जो उगम आहे तो आपल्या मातीतला आहे. मला वाटतं आता अशोक शिंदे सर पुन्हा जॉईन झालेत, त्यांना जर आपण पुन्हा आपल्या मेन प्रवाहात आणूया, त्यांच्याकडून समजून घ्या, मग मी पुन्हा बोलीन नक्की अवश्य. नक्कीच मॅम. अशोक सर. ओके. हा सर, माझा आवाज येतोय? हो येतोय. ओके सर, मला तुम्हाला एक जाता जाता एक प्रश्न आवर्जून इथे विचारावा वाटतोय की फ्लाइट पर्सर, एअर इंडियाचे कोच आणि पुणेरी पलटणचे कोच, हे सगळं मॅनेज कसं केलं जातं सर तुमच्याकडनं? हे मॅनेज कसं होतं? खरं तर हे 3 वेगवेगळ्या प्रकार याच्यात मोडले जातात, पण ह्या तिघांमधनं समन्वय कसा साधला जातो? हा मी जॉईन झालो स्पोर्ट्समन म्हणून एअर इंडियामध्ये, रिक्रुटमेंट म्हणजे स्पोर्ट्समन मधून. आणि हे करत असताना स्पोर्ट्स ही पहिली प्रायोरिटी हे होतच. म्हणजे जॉईन झालं त्यामुळे तुमच्या अग्रीमेंटमध्ये पण तसंच आहे. त्यामुळे मी जेव्हा खेळत होतो तेव्हा मी टोटल स्पोर्ट्स लीवरच होतो. त्यामुळे मी फ्लाईंग करतच नव्हतो. त्या माझी जवळजवळ 4-5 वर्ष तर माझी ती तशीच गेली. व्हेरी रेअरली एखादा फ्लाईट केला असेल किंवा नाही तर 3-4 वर्ष फ्लाईटच नव्हतं. जेव्हा मी कोचिंग स्पोर्ट्स सोडल्यानंतर कोचिंगला आल्यानंतर मी फ्लाईंग चालू केली. मग ते फ्लाईंग मी ऍडजस्टमेंट असं करायचो की जेव्हा फ्लाईट असेल त्याच्या आधी म्हणजे त्याच्या फ्लाईटच्या आधी मी प्रॅक्टिस घ्यायचो, फ्लाईटवर जायचो. फ्लाईटवर एक 5 दिवसाचं 6 दिवसाच्या परत आल्यानंतर एक 2-3 दिवस टाइम ऑफ असतो, त्या टाइम ऑफ मध्ये प्रॅक्टिस घेतो. आणि एखादी मेजर टुर्नामेंट जेव्हा असेल त्या टुर्नामेंटच्या आधी एक आठवडाभर आणि ते टुर्नामेंटचा कालावधी 5 दिवसाचा एक 10-12 दिवसाची मी स्पोर्ट्स लीव घेतो. पण ती स्पोर्ट्स लीव मला एअर इंडिया द्यायची, कारण ते तसं ॲग्रीमेंट मध्ये होतं. पण जेव्हा मी प्रो लीग मध्ये आलो त्यावेळेला पासून मला माझी रजा घ्यावी लागली. मग ती रजा, मग आपल्याला प्रो लीगचं टुर्नामेंट केव्हा आहे काय त्याच्या डेट माहिती असायच्या. मग त्या डेटच्या मध्ये आधी अप्लाय करून त्या टुर्नामेंटची लीव घ्यायची आणि मग ते तसं ऍडजस्ट करत मी आतापर्यंत चालू ठेवले.
धन्यवाद अशोक सर. खरं तर तुम्ही आज वेळात वेळ काढून आणि मला वाटतं तुम्ही ड्युटीवरनं आल्यानंतर लगेचच आम्हाला जॉईन झालाय. तर ही जी काही तुम्ही स्पोर्ट्स इंडियाबद्दल आपुलकी दाखवली त्यासाठी आपले स्पोर्ट्स इंडियाच्या वतीने खूप खूप आभार. तर मित्रांनो, आज आपण अशोक सरांकडनं जाणून घेतलं की प्रो कबड्डी टर्निंग पॉईंट ठरला का आणि तो कसा ठरला. त्यासोबतच 1990, 91 आणि 96 ज्या स्पर्धांमध्ये भारताने आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकले त्याचे चॅलेंजेस काय होते आणि सोबतच प्रो कबड्डीचं मॅनेजमेंट कसं केलं जातं हे सगळं विषय आज आपल्याला अशोक सरांकडनं जाणून घेत आले आणि त्यांनी हा वेळ आपल्याला दिला त्यासाठी मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. आणि सोबतच मी आता इन्व्हाइट करतो स्पोर्ट्स इंडियाच्या सीईओ आणि फाउंडर मिसेस सुप्रिया बडवे मॅम यांनी. मॅडम, आज अशोक सरांसोबत जी मुलाखत झाली त्या मुलाखतीचा एक छोटासा आधुनिक संक्षिप्त स्वरूप आपल्या समोर मांडतील. बडवे. अशोक सर, खरंच तुमचा जो प्रवास आहे तो खूपच म्हणजे सगळ्यांना खूप प्रेरणा देणार आहे. कारण तुम्ही अर्जुन अवॉर्ड मिळवलंय, तुम्ही शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त केला आहे. तर एवढी मोठी कामगिरी कबड्डी क्षेत्रात करणं ही खूपच मोठं कर्तृत्व म्हणायला लागेल क्रीडा क्षेत्रामधलं तुमचं. त्यानंतर तुम्ही म्हणजे जेव्हा तुम्ही एका अत्युच्च पदाला गेला, आज देशासाठी तुम्ही एवढी मोठी पदकं मिळवली, तर खरंच तुम्ही तेव्हा सांगत होता आणि तुम्ही जेव्हा बोलत होतात की तुम्ही जेव्हा म्हणजे पदकं मिळवली आणि आपल्या भारताचं जेव्हा राष्ट्रगान सुरू होतं तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या अंगावर असे रोमांच उभे होते. तर तुम्ही ते सांगत होता तर आम्हाला पण त्याच भावना जाणवत होत्या खरंच. कारण आपल्या देशाचं जेव्हा कोणी नाव एका मोठ्या पदाला किंवा उच्च पदाला नेतं तेव्हा सगळ्याच देशवासियांच्या मनामध्ये त्याच भावना असतात. आणि आपल्या देशाला एवढं मोठं एक स्थान निर्माण करून देणं कबड्डी क्षेत्रामध्ये, त्याच्यामध्ये तुमचं खूप महत्वपूर्ण योगदान आहे असं मला वाटतं. याच्यामध्ये तुम्ही जे एक विशेषत्वे आज कबड्डीला मिळालेली जी लौकिकता आहे त्याच्याबद्दल बोललात. कारण की कसं असतं ना, म्हणजे आज स्पोर्ट्स इंडीमध्ये आम्ही जो सगळं काम करतो ते त्याचं मुख्यत्वे आमचं आम्ही त्याच्यामध्ये एका विशिष्ट कन्सेप्टवर काम करायचं ठरवलं आहे आणि ते आहे स्पोर्ट्स इकोसिस्टीम. तर तुम्ही जसं आता एक सांगितलं की प्रो कबड्डी जेव्हा सुरू झाली आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्या स्पोर्ट्स इंडस्ट्री म्हणून कबड्डीकडे जेव्हा बघता तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की एका संघाच्या मागे किंवा एखाद्या खेळाडूच्या मागे किती सारे लोक सर्व्हिसेस म्हणजे आपण ज्याला सेवा म्हणतो, अतिरिक्त सेवा त्या किती जोडल्या असतात. तर ह्याच्यावरच आम्ही मुख्यत्वे फोकस करतो आहोत आणि त्याच्यामधून पण आम्हाला असं वाटतं की ह्या सगळ्या सेवांमधून कुठल्या कुठल्या संधी म्हणजे करिअरच्या स्पेसिफिकली, कारण आज आपण म्हणतो की आपल्याकडे नोकऱ्या मिळवणं हे खूप कठीण आहे आणि मग त्याच्यासाठी आपल्याला कोणत्या असे क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला अशा वेगवेगळ्या संधी मिळून लोकांना त्यांचं काहीतरी करिअर सुरू करायला उपलब्ध असेल. तर आम्ही स्पोर्ट्स इंडियामध्ये हाच एक मुख्य विषय आम्ही नेहमी ठेवतो. आणि मला ते इतकं छान वाटलं की तुम्ही ते प्रो लीग बद्दल म्हणजे प्रो लीग कबड्डी बद्दल जेव्हा सांगितलं तेव्हा तुम्ही सांगितलं की ती इकोसिस्टम कशी वर्क करते, की एक त्या कबड्डी तुमच्या टीमचा एक मेंटर असतो, कोच असतो, तुमचा सायकोलॉजिस्ट असतो, नंतर एक फिजिओथेरपिस्ट आहे, डॉक्टर आहे, डायटिशियन आहे, मग त्याच्या ऍडव्हर्टायझिंग एजन्सीज आहेत, तुमच्या मॅनेजर आहे. सो हे सगळं बघता असं खूप चांगलं वाटलं की अरे आम्ही जे काही असा विचार करत होतो त्याच्याशी खूप संलग्न मला तुमचं असं भाष्य वाटलं आणि मग मला त्याच्यातून खूप आनंद वाटला की खरंच आपण असं म्हणजे आज आपल्या मातीतून निर्माण झालेल्या खेळाडूला एवढी मोठा एक स्टेटस मिळणं म्हणजे मला तर असं वाटतं की तुम्ही आज जे बोललात ना ते मातीतून अक्षरशः कॉर्पोरेट क्षेत्र म्हणजे आज ज्या पद्धतीने हे सगळं मॅनेज केलं जातं, आज तुम्ही एअर इंडियामध्ये म्हणजे एका कॉर्पोरेट जगतात तुम्ही पण वावरता, तर म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्रासारखं त्याला बघितलं गेलं कबड्डी खेळाला आणि त्याच्यातून नवीन नवीन संधी उपलब्ध झाल्या आणि त्या उपलब्धतेमुळे लोक त्याच्याकडे खूप आकर्षित झाले आणि त्या खेळाला म्हणजे अगदी आपल्या सगळ्यांच्या भाषेत बोलायचं तर त्याला खूप असा ग्लॅमर निर्माण झाला आणि खेळाडूंना तर खूप कुठे पोहोचले ते म्हणजे
अत्युच्च पदाला आज त्यांना म्हणजे त्यांना जे आर्थिक हे मिळतं, पाठबळ मिळतं किंवा त्याच्यातून जे काय बक्षीस किंवा त्या रूपात जे काय मिळतं, त्यांना मानधन मिळतं, ते खूप मोठं मिळतं. म्हणजे ना आपल्याला असं कधी कल्पना नव्हती आली, पण ते तुम्ही इतकं आणि तुम्ही त्याचं प्रशिक्षक पुणेरी फलटणचे म्हणून म्हणजे काम करत आहात. तर आम्ही असं बघत असतो, पण आता याच्यानंतर जेव्हा बघू तेव्हा मी नक्कीच पहिलं नाव तुमचं आमच्या डोक्यात येईल, की नाही नाही, अरे ही आपल्या म्हणजे पुणेरी फलटण म्हणून पुण्याचं आम्हाला वाटतंच आणि तिथपर्यंत न राहता आपण शेवटी देशाचाच विचार करतो आपल्या. पण आता पुणेरी फलटण बरोबर आणखी एक नाव स्पोर्ट्स इंडीच्या मनामनात कोरलं जाणार आहे, ते म्हणजे अशोक शिंदे सरांचं. तर आम्ही जेव्हा पण आता बघू आणि आता आम्ही कधीच मिस करणार नाही तुमची मॅच, कारण की आम्हाला सगळ्यांना त्याच्याबद्दल आता जास्त त्या प्रवासाबद्दल तुमच्या त्या सगळ्या तुमचं जे त्याच्यातलं जे योगदान आहे त्याच्याबद्दल जास्त माहिती झाली आहे. आणि मला वाटतं जेव्हा आपण एखादी गोष्ट जाणून घेतो तेव्हा आपण त्याला जास्त अभ्यासाचा प्रयत्न करतो. तर हे तुमचं जे योगदान आहे ते खूपच मोठं आहे आणि तुम्ही जो आज सगळं तुमचं अगदी तुमच्या भाषेत म्हणायचं किंवा कुठल्याही कॉर्पोरेट क्षेत्रात आम्ही म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्रात काम करताना मला वाटतं की लाईफ वर्क बॅलन्स आपण हे बोलत असतो, पण ते आता उत्तम रीतीने तुम्ही साधता आहात. तुमचं फ्लाइंग असतं, तुम्ही सगळ्या अब्रॉडला जाता, तिथे काम करता आणि तिकडनं येऊन तुम्ही प्रशिक्षण पण देता. तर हे जे सुंदर तुमचं सगळं ते वर्क लाईफ बॅलन्स झालं आहे आणि त्याच्यामुळे जे उत्तम खेळाडू आज निर्माण होतात आहे, तसंच ते हा जो असा तुमचा प्रवास आहे हा असाच उत्तरोत्तर फुलत जावो आणि तुमचा जो यशाचा आलेख आहे तो आणखी उंचावत जावो, अशी स्पोर्ट्स इंडी तर्फे मी तुम्हाला शुभेच्छा देते. आणि आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे आमच्या सर्वांतर्फे स्पोर्ट्स इंडी टीम तर्फे खूप खूप आभार मानते. आणि मला तरी पण एक असं थोडंसं पुन्हा एक विचारायला आवडेल तुम्हाला, की आज आपण असं असतं की जेव्हा म्हणजे IPL सुरू झाली तेव्हा IPL बद्दल खूप लोकांना आधी अट्रॅक्शन वाटायला लागलं आणि ते कंटिन्युअसली चालू राहिलं. आणि तसंच आता प्रो कबड्डी लीग सुरू झाली आणि लोक अक्षरशः म्हणजे असं वाटलं नव्हतं, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा प्रो कबड्डी लीग बद्दल ऐकलं तेव्हा असं वाटलं की अरे हा गतिमान तर खेळ आहेच, म्हणजे जसं क्रिकेटला एक स्पीड ऍक्सेलरेशन आहे तसंच कबड्डीला पण आहे. आणि त्याच्यामध्ये तर थोडंसं तुमची फ्लेक्झिबिलिटी आणि काही इक्विपमेंट्स नाहीये, म्हणजे ओव्हरऑल तुमची जी फिजिकल स्ट्रेंथ असते त्याच्यावरच सगळा तुमचा गेम, तुमची श्वास धरण्याची जी हे की कबड्डी करत तुम्ही जे खेळता, तर हे सगळं तुमच्या पर्सनल स्ट्रेंथवर हे आहे. पण कबड्डीमध्ये प्रो लीग कबड्डीनी जी काय आज भरारी घेतली आहे ती खरंच खूप छान वाटतं. आणि मला लहानपणी मी खेळत असल्यामुळे मला विशेषत्वे आज तुम्ही इथे आला आणि हे सगळं सांगितल्याबद्दल खूप आनंद वाटला. तर ह्या प्रो कबड्डीमध्ये जर असे खूप खेळाडू आहेत की ज्यांना त्याच्यामध्ये पोचायचं आहे, त्यांना काहीतरी अचीव करायचं आहे आणि प्रत्येक जणच काही तिथे पोहोचू शकत नाही, पण तरी पण त्यांना तिथे पोचायचं असेल तर त्यांनी कुठल्या गोष्टी आत्मसात कराव्या असं तुम्हाला वाटतं? चांगला प्रश्न विचारला. मी ते बोलणारच होतो की हा एक प्रश्न व्हायला पाहिजे होता म्हणून. मला अतिशय मनापासून आनंद झाला. खरं तर आता कसं आहे, जेव्हा आम्ही खेळत होतो तेव्हा एक उद्देश असायचा की खेळायचं कशासाठी, कारण प्रत्येक जण आलेला असतो. जेव्हा माझ्या काळातला, आता तरी थोडं ठीक आहे, पण आमच्या काळात जेव्हा आलेला प्लेयर जो असतो तो अतिशय गरीब परिस्थितीतून आलेला आहे. 90% जर प्लेयर त्यावेळेचे माझ्या वेळेच्या टायमाचे बघितले तर ते 2 वेळचं जेवण मिळेल की नाही इथपासून त्यांची सुरुवात आहे. त्यामुळे त्याला बरेचसे प्रॉब्लेम फेस करत यायचं आणि त्यांना एकच उद्देश असायचा की मला नोकरी मिळाली पाहिजे. मग ती कुठेही असो, पोलीसमध्ये असो, मिलिटरीत असो किंवा कुठल्या कंपनी, बँकेत, ते एक उद्दिष्ट असायचं आणि ते करण्यासाठी तो धडपडत असायचा. पण माझं आता नवीन खेळाडूंना किंवा ते जे नवीन यंग जनरेशन जे कबड्डी खेळू इच्छितो किंवा कुठल्याही स्पोर्ट्समध्ये येऊ इच्छिते, तर त्यांना मी तर म्हणेन की तुम्ही कबड्डीत या. कारण दुसऱ्या गेम म्हणजे कबड्डीमध्ये आता जी सुरुवात झालेली आहे, नवीन 8 टीम्स होत्या, आता 10 टीम्स झाल्या प्रो कबड्डीने, तर 12 होणार आहे. तेव्हा कॉम्पिटिशन तेवढं नाहीये जेवढं तुम्ही क्रिकेटमध्ये जाईल किंवा दुसऱ्या गेममध्ये जाल तेवढं कॉम्पिटिशन अजून नाही. त्यामुळे जर आता तुम्ही 2-3 वर्षामध्ये जर तुम्ही मेहनत केली, पण एक आता पहिलं कसं तुम्ही कबड्डी खेळायचा नोकरीसाठी, पण आता तुम्ही कबड्डी हे करिअर म्हणून तुम्ही घेऊ शकता. कारण तुम्ही जर चांगला फिटनेस 2 ते 3 वर्ष जर सुंदर प्रॅक्टिस आणि फिटनेस तुम्ही ठेवलात
आणि जर खेळलात तर तुम्हाला 3 वर्षानंतर तुम्ही जर खेळलात तर ते पुढची 3 ते 4 वर्ष जरी तुम्ही प्रो कबड्डी खेळलात तरी तुम्हाला नोकरी करायची जरूर नाही. आता मी जसं तुम्हाला मगाशी बोललो की पहिला खेळाडू 12.5 लाखाला गेला होता पहिल्या सीझनचा, तो 8व्या सीझनला तर 1.5 करोडला जातोय. तो आता हे खेळणारे खेळाडू अजून 2 वर्षाने आले 10व्या 11व्याचे तर तो 3 करोड घेणार आहे. मग मग तुम्ही जर ते 3 करोड जर एका सीझनला तुम्हाला भेटत असतील तर मी म्हणतो त्याला तुम्ही सुरुवात केली 50 लाखापासूनच धरून चाला की नवीन आल्यात चांगले खेळतात 50 लाखात सुरुवात केली. पुढचे 4 ते 5 वर्ष तर तुम्ही कसेही खेळू शकता. मग तुम्ही त्या पुढच्या 5 वर्षामध्ये जर फिटनेस ठेवून आणि हा फोकस ठेवूनच जर तुम्ही खेळला तर मग तुम्ही ते नोकरी करायची काय जरूर आहे. तुम्ही हेच करिअर म्हणून करू शकता ना. पण ते करण्यासाठी तुम्हाला एक ध्येय ते ठेवून ते ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला भरपूर कष्ट घ्यावे लागणार, सॅक्रिफाईस करायला लागणार. एक तुम्हाला एक आराखडा तयार करावा लागणार प्रॅक्टिसचा की मला ही प्रॅक्टिस करायची आहे. त्या जो कोच आहे त्या कोचच्या सांगण्यानुसार तुम्हाला वागावं लागणार. उद्या तुम्ही म्हणाल की आज नाही, आज मला या लग्नाला जायचं आहे, उद्या मला या कार्याला जायचं आहे, मला वाढदिवस आहे, मग तुम्ही ते करू शकता. 3 वर्ष तुम्ही घ्यायचे. त्या 2 ते 3 वर्षामध्ये हे फोकस ठेवून तुम्ही जर खेळलं तर पुढची 30 वर्ष तुमची सुखरूप राहणार. त्यामुळे जर नवीन खेळाडूंना एकच सांगणं आहे की प्रॅक्टिस करा, एक ध्येय ठेवा आणि ते मिळवण्यासाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे हे तुम्ही लक्षात घ्या. कोचेसशी घ्या, आमच्यासारखे कोचेस आहेत त्यांचे नंबर घ्या, त्यांच्याशी बोला. आम्ही सदैव तुम्हाला हे करण्यासाठी मदत करण्यासाठी आहे. आणि आमच्यासारखे कोचेस आहेत तुम्हाला अवेन्यू उत्पन्न आहेत. म्हणजे जर वेळच आली तर आपण पहिला आपल्या काही असो म्हणजे देशाचा आपण विचार करतो पण शेवटी आपण आपल्या भागाचा पहिला विचार करतो ना. मग जर आपल्या भागातल्या लोकांना जर त्याचा फायदा होत असेल तर आम्ही त्याला सपोर्ट करणार. त्यामुळे हे सगळं फक्त मेहनत करणं आणि हार्ड वर्किंग हे तुमच्या हातात आहे. ते तुम्ही करा, भविष्य तुम्हाला उज्ज्वल आहे. धन्यवाद सर. खूप छान म्हणजे खूप चांगला संदेश आणि तुम्ही सगळ्यांना दिला आहे आणि नक्कीच मला वाटतं हे आज जो काही यंग क्राऊड आपलं हे सगळं बघत असेल त्यांना याच्यातून खूपच स्फूर्ती आणि प्रेरणा नक्की मिळेल. तर मला वाटतं पुढे ओव्हर टू यू जितेंद्र नाव. थँक्यू व्हेरी मच मॅम. थँक्यू अशोक सर. सर जाता जाता बऱ्याच कधीपासून माझा एक प्रश्न मनामध्ये चलबिचलता निर्माण करत होता आणि मी संधीची वाटच बघत होतो की हा प्रश्न मी नक्की कोणाला विचारू शकतो आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मला हमखास तुमच्याकडनं नक्कीच मिळू शकतंय सर. सर कबड्डी, प्रो कबड्डी हा पुरुषांसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म ठरलेला आहे. ज्यात पुरुष संघांना संधी मिळत आहेत त्या संधीचं ते सोनं करताना दिसतात. सर अशीच संधी प्रो कबड्डी सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर महिला संघाला कधी मिळू शकते का सर? जितेंद्र थोडस क्वेश्चन चांगला आहे पण उत्तर थोडस हार्ड आहे. नक्कीच सर. म्हणजे मला कुणाला झुकवण्याचं असं याच्यातला भाग्य नाही. तुम्हाला आठवत असेल की जेव्हा सुरुवात झाली कबड्डीची त्यावेळेला तिथे आनंद महिंद्रांनी सांगितलं होतं की त्यावेळेला की आम्ही लेडीजची पण आम्ही स्त्रियांची पण प्रो लीग चालू करू. त्याप्रमाणे त्यांनी एक वर्ष ती प्रो लीग चालू पण केली. पण इथं मी सांगू हे जितेंद्र इथे जे आहेत ना जे हे आलेले आहेत ते थोडं प्रोफेशनल आहे. जे चालवत आहेत ते थोडं प्रोफेशनल लोक आहेत. हे इथं कबड्डीचं त्यांना प्रेम आहे म्हणून आलेत अशातला पण काही भाग. त्यांना त्याच्यातून मला माझं उत्पन्न कसं होईल किंवा मला याच्यातून पॉप्युलरिटी माझी TRP कशी वाढेल हा त्यांचा उद्देश असतो. तो त्यांचा फायदा बघतात ते त्यांच्या दृष्टीने बघतात. मग जेव्हा त्यावेळेला जेव्हा चालू केली लेडीज कबड्डीची किंवा ती टुर्नामेंट तेव्हा त्यांना TRP पाहिजे तसा मिळाला. त्यामुळं मी त्यानंतर ते अनुभव माहीत त्यांच्याशी माझा नेहमीच त्यांच्याशी इंटरॅक्शन होतं प्रो कबड्डी म्हणून. तेव्हा त्यांच्याशी त्यांनी बोललो तेव्हा त्यांचं बोलण्यातून त्यांनी असं डिनाय पण नाही केलं पण त्यांनी तो भाग बोलले त्याच्यामुळे TRP अशोक जैसा चाहिए वैसा नहीं मिळतो. मग त्याच्यामध्ये काय ते थोडंसं काय होतं त्यावेळेला मला याच्यात म्हणजे स्त्रियांना पण हे करता येत नाही का तेव्हा जेव्हा ते ग्राउंड जेव्हा ते टुर्नामेंट झाली तेव्हा पुरुषांसाठी असणारं ग्राउंड त्यांनी त्यावेळेला यूज केलं. त्या स्त्रियांसाठी असणारं ग्राउंड एक छोटा असतं, पुरुषांसाठी असणारं ग्राउंड मोठं. मग ह्याच्यामध्ये आता काय करायला पाहिजे TRP वाढवण्यासाठी ह्याच्यामध्ये फेडरेशनने थोडासा इंटरेस्ट घेऊन ह्याच्यामध्ये काय चेंज करता येतील का. जसं कबड्डीच्या ह्याच्यामध्ये काही चेंजेस त्यांनी केले. थर्ड रेड आणली, सुपर टॅकल आणली, असे काय काय चेंजेस आणून त्यांनी ते
म्हणजे मला वाटतं जर तो जुना कबड्डी जेव्हा आपण खेळत होतो आणि जुन्या नियमाने जर खेळलो असतो तर मला वाटत नाही की जसं आता पॉप्युलर जेवढा झालाय तेवढे झाले असते. कारण त्याच्यामध्ये त्याने फास्ट आणला, त्याच्यामध्ये सुपर टॅकल आणली, त्यामुळे त्याचे पॉईंट, त्यामुळे त्याच्यामध्ये एक गंमत किंवा एक हे वाढलं, त्याच्यामुळे कॉम्पिटिशन वाढलं. तसं काही लेडीजच्या ह्याच्यामध्ये काय करता येईल हे फेडरेशनने त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन आणि आमच्यासारख्या लोकांनी त्याच्यामध्ये सहकार्य करून ह्याच्यामध्ये काही करता येईल का? पण जोपर्यंत ह्या गेममध्ये टीआरपी वाढत नाही किंवा त्या हे वाटत नाही तोपर्यंत कोणी असा पुढे येऊन तो करील असं मला वाटतं. यामध्ये सगळ्यांनी आम्ही फेडरेशननी आम्ही सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये काय करता येईल का आणि याच्यामध्ये काय चेंजेस आणून अजून कसं काय त्याला फास्ट करता येईल किंवा काय करता येईल हा एकच मला वाटतं त्याच्यावर एक उपाय असं मला वाटतं, जेणेकरून मी ज्यांच्याशी बोललो आणि त्यांनी जे फीडबॅक मला मिळालं त्याच्यावर मी नक्कीच सर, धन्यवाद. आणि जर अशी काही गरज लागली तर स्पोर्ट्स इंडिया नेहमीच पुढे राहील आणि महिलांच्या कबड्डी, प्रो कबड्डीसाठी TRP मिळवून देण्यासाठी स्पोर्ट्स इंडियाचं सुद्धा योगदान राहील सर. सर पुन्हा एकदा आपले धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून स्पोर्ट्स इंडियाच्या संवाद मातीतल्या खेळाडूंशी ह्या कार्यक्रमात आपण उपस्थित राहून वेगवेगळ्या विचार तुम्ही मांडलेत आणि प्रो कबड्डीचं करिअर म्हणून कसं त्याच्याकडे पाहू येऊ शकतं याचं एक मार्गदर्शनच तुम्ही खरं तर कबड्डी प्रेमींना आणि तरुण पिढीला केलेले, त्यासाठी सुद्धा तुमचं कबड्डी प्रेमींच्या तर्फे मी तुमचे आभार मानतो. तर मित्रांनो, आज अशोक सरांनी प्रो कबड्डी बद्दल माहिती आपल्याला दिली. 1990 ते 94 आशियाई स्पर्धांबद्दलचे चॅलेंजेस त्यांनी आपल्याला सांगितले आणि त्यावर मात कशी केली, कशी करता येऊ शकते हे आपल्याला आज ऐकायला मिळालं. आणि सरतेशेवटी स्पोर्ट्स इंडियाच्या CEO आणि फाउंडर मिसेस सुप्रिया बडवे मॅम यांनी एक सारांश आपल्या पुढे मांडला. मी ह्या दोघांचा पुन्हा एकदा स्पोर्ट्स इंडियाच्या वतीने आभार मानतो आणि पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी. खरं तर संवाद मातीतल्या खेळाडू हा एक अखंडित असा चालत राहणारा प्रोग्राम ठेवलेला आहे कबड्डीसाठी. तर पुन्हा एकदा भेटूयात पुढच्या मंगळवारी नवीन विषयासह, नवीन पाहुण्यांसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घेत राहायची. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.